तर आपली जी स्मार्ट टीव्ही आहे ना आपण या वॉलवरती फिट करूयात. 2 स्क्रू फिरवलं तर हात दुखायला लागला. महेशला काम करायला लागला. आता मी मजबूत आहे, मजबूत पॅकिंग आहे. गाइस रिच्ड रेल्वे स्टेशन. स्टेशन पासून दूर एकदम एंडला येऊन बसलोय मी प्लॅटफॉर्म नंबर. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? मजेत असायला पाहिजे. मी नागेश्वर स्वागत करतो तुमचं माझ्या या नव्या कोऱ्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण करणार आहोत ही स्मार्ट टीव्ही त्या खोलीमध्ये फिट. तर फटाफट मी माझी ड्रिल मशीन बाकी सगळं सामान काढतो आणि तुम्हाला त्या रूममध्ये भेट. ही आहे ड्रिल मशीन आणि ही आपली जुनी टीव्ही आहे जिला आता ऑलमोस्ट 10 ते 12 वर्ष झालेली असतील. नाही, त्याच्यापेक्षा जास्त झालेत. मी आय थिंक 8 की 9th मध्ये असताना घेतलेली. तर आपली जी स्मार्ट टीव्ही आहे ना आपण या वॉलवरती फिट करूयात. किती इंच आहे? 42. स्क्रू फिरवलं तर हात दुखायला लागला. महेशला काम करायला लागला. आता मी मजबूत बसलेला आहे. मजबूत आहे, मजबूत पॅकिंग आहे. आता हे जे 2 स्टँडचे हुक आहेत ते आपल्या टीव्हीच्या बॅक पॅनलमध्ये लागतील. इथे हे असं इथे एक आणि इथे एक आणि मग टीव्ही तिथं हँग होईल. इन्स्टॉलेशन डन. आता बघूयात टीव्ही वायफाय वरती चालते की नाही. डन. इथून दुरून बघायला चांगलं पण वाटतंय. त्या घरातला बोर्ड फिक्स केलो. आता या घरातला बोर्ड फिक्स करते कॉम्प्युटर टेबलसाठी. बिकॉज तो लटकत होता आधी. लाईट फिटिंग करायची होती पण ती कॅन्सल केली बिकॉज एवढं यूज होत नाही आणि उगाच लाईट बिल जास्त येते. काम करून झालं आपलं आणि आता आपण मस्त जेवतोय. जेवायला आज आहे शेपूची भाजी. जेवून आंघोळ करायचं आपल्याला आणि मग तयारी जायची. PC करूयात शटडाऊन बिकॉज आपलं काम झालेलं आहे. आयफोन मधला डेटा सगळा मी PC मध्ये ट्रान्सफर केला आणि डिलीट केला जस्ट. आणि दिदी मायासाठी तिकडे चिवडा आणि शेंगदाण्याच्या पोळ्या बनवते. मी जस्ट आंघोळ करून पण रेडी झालो आहे आणि आपल्याला थोड्या वेळामध्ये गावाला रिटर्न निघायचं आहे म्हणजे मुंबईला. अरे बापरे, झालं नाही अजून चिवडा? सो अशा पद्धतीने दिदीने आपल्यासाठी चिवडा बनवला आहे आणि आपण आपली बॅग सावरूयात. मोबाईल वगैरे सगळं फुल चार्ज करून घेऊ. ओ माय गॉड गाईस, थँक्स टू माय दिस गोवावाली दोस्त. गोव्याचा टी शर्ट घातलाय. राहत्या गावात टी शर्ट घालते गोव्याचा. कुंदीच्या पोळ्या बनल्यात आणि आता माझी बॅग पॅक झालेली आहे. तिकडे जातो नानाला मोठ्या पप्पाला बोलतो आणि येतो पटकन. टीव्ही बॅग द्यायचा. ही एक बॅग पॅक केली आणि याच्यामध्ये फक्त चिवडा कुंदीच्या पोळ्या ही एक बॅग आहे. होपफुली रिटर्न घेऊन जायला पाहिजे घरापर्यंत मी, नाही तर मग हरवली की झालं कल्याण. ठीक आहे. सो दॅट्स इट. एकदा आईला करू आपण बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट इयर. 15 दिवसात सी यू नेक्स्ट इयर. महेशराव कधी येणार माहित नाही. आता 6 महिने झालं महेशराव घरात पडून आहे तर. ठीक आहे. तर हा व्हिडिओ आपण इथंच बंद करूयात. नाही, बंद का करू? मी तुम्हाला चिकन बिर्याणी मटन बिर्याणी दाखवतो लातूरची. ठीक आहे, बिस्मिल्ला बिर्याणी. रिच्ड लातूर बस स्टॉप.
आता इथून आपल्याला जायचं बिस्मिल्ला बिर्याणी खायला. एक ड्राय खिमा आणि 3 चपाती मागवलं आणि दुसरं काय घ्यायचं असेल तर मग ते पण घेऊया. चपाती पण मस्त आहे, खिमा पण मस्त आहे. एक नंबर खिमा. मस्त जेवलोय आणि आता जायचं आपल्याला रेल्वे स्टेशनला. रिक्षा पकडली, 10 मिनिटामध्ये आपण पोहोचू. रेल्वे स्टेशन. स्टेशन पासून दूर एकदम एंडला येऊन बसलोय मी, प्लॅटफॉर्म 1च्या एंडला, जिकडे ट्रेन जाते मुंबईच्या दिशेने. आणि लातूरमध्ये खूप बेकार थंडी आहे. ऑलमोस्ट टेम्परेचर 12-13 डिग्री झालं आहे आणि खूप थंडी वाजते. आणि माझ्या ट्रेनला यायला अजून अर्धा तास बाकी आहे, म्हणून मी इकडे एकदम एकांतात शांतपणे बसलोय. तरी आत्ता इकडे कुठेतरी DJ लागलाय आणि वेगवेगळे गाणे लागलेत. अरे कुठे गेलं तिकीट बाबा, लई मध्ये गेलं लॅपटॉपच्या. हां सर, 20 वेटिंग आहे आता सध्या. बघू पुण्याच्या नंतर चालेल. थँक्यू सो मच. गाईज वेटिंग तिकीट चालतोय, TCने कन्फर्म केलं. ठीक आहे. गुड मॉर्निंग गाईज. खूप घाईमध्ये तयारी केली. जस्ट घरी आलो, तयार झालो आणि आता आपल्याला जॉबला जायचं आहे. ठीक आहे. जर हा व्हिडिओ इथपर्यंत तुम्ही बघितला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही राहा स्टे हेल्दी, स्टे फिट अँड मोस्ट इम्पॉर्टंटली स्टे सेफ. बाय बाय.